बनवते ना मम्मी. हाय, राम राम जे. कसे आहेत तुम्ही सगळे? बरे आहेत ना? बरेच असतील आणि बरेच राहा. चला, आज संडे स्पेशल मध्ये आपण काय बनवणार आहे माहितीये का? व्हिडिओ तुम्हाला उद्याच येणार आहे. आज तर काही व्हिडिओ येणार नाही, उद्या येणार आहे. आणि आज बनवायचंय आपल्याला. उषा मावशी गेलती बाजारात. उषा मावशी स्पेशल, संडे स्पेशल, उषा मावशी स्पेशल. तर उषा मावशी आणि रोहन बाजारामध्ये गेलती आणि त्यांनी बाजारातून काय आणले माहितीये का? काय आणलं असेल? आम्हाला इकडे माहित नाही माशांची नावं. उषा मावशीला माहिती. मी म्हणलं उषा मावशी मासे हुडकून आणायचे, चिलापी मासा. चिलापीच मासा आण म्हणलं, त्याचा दुसरा मासा काय आणू नको. तर ती म्हणली इथं असेल का? म्हणलं काय माहिती, तू बघ आज तुला गेल्यावर कळेल म्हणलं चिलापी मासा कोणचा असतं, तुला माहितीये म्हणलं. म्हणली मला एक माशाचं नाव माहिती नाही, म्हणले मला लय माशांची नाव माहिती. किती माशांची ना? 5-6 आहेत. 5-6. रवा आहे, बांगडा आहे, हे आहे कोणतं, लय माशांची नाव घेतली तिने. मांगूर, रोहू मासा. म्हणलं आपल्याला चिलापी मासा घेऊन ये म्हणलं. तर ती उषा मावशी आणि का रोहन बसला इथं वाटायला लागलाय. हाय उषा मावशी, हाय कर ग. हाय. तर यांचं चाललंय आता वाटण बिटण वाटायचं. हे बघा मस्त पैकी, छान पैकी, हे का. पाणी दे की रे. आणि मी आता पाणी नाही, काय सुद्धा नाही बाई. अर्धा किलो आणले त्यांनी. अर्धा किलो आणले त्यांनी बकऱ्याचं मटण. पाणी नको. आज लय भारी काम आहे. आज संडे स्पेशल मध्ये लय भारी काम चाललेलं आहे. तर आता मी बसलेली मस्त बिर्याणी भात बनवायचा आहे. दम बिर्याणी. उषा मावशी जशी सांगाल तशी मी बनवणार आहे. ती बसल्या बसल्या तिथून सांगणार आहे, मी इथं बनवणार आहे. हा, बकऱ्याची बिर्याणी बनवायची. बकऱ्याचं मटण घेऊन आलेली आहे. तर बकऱ्याचं मटण अर्धा किलो आणलं आणि 1 किलो ते चिलापी मासा घेऊन आलेली आहे. आज तर काय बल्ले बल्लेच आहे आमचं. आज तर मस्त बेत आहे आमचं, चांगला जोरात. हा, तर त्या वाटायचं चाललंय त्यांचं कसं. आता मी दाखवते तुम्हाला. ह्या काय तर भात टाकलाय शिजायला. हे भात कोणचा आहे माहितीये का? बिर्याणी भात साठी. आणि तांदूळ हे बघा, हाय हे का, हे तांदूळ आहे. हे का, हे तांदूळ. हा, तर ह्या तांदळाचा आपल्याला मस्त बिर्याणी भात बनवायचा आहे. आणि छान पैकी चिलापी मासा तळणार आहे मी. आणि तळून चिलापी मासा काय करणार आहे माहितीये का? मस्त भाकरी बनवणार आहे. ह्या रोट्याचं पीठ पण मळून ठेवलंय. रोट्या पण बनवणार आहे आणि ज्वारीची भाकरी पण बनवणार आहे. आणि उषा मावशी म्हणजे तर बाजरीची पण बनवू शकते मी. हा, तर चला आता जसं असेल तसं. आणि आज एक महत्वाचं अजून सांगते तुम्हाला. एवढं जरी आणलंय ना तर उषा मावशी खाणार नाही त्यातलं काही. का तर आज आहे ना तिला रविवार असतो आणि त्यांच्या इकडे ज्योतिबाई तिला. तिचं नाव संपूर्ण सांगेल ती. काय तुझं संपूर्ण नाव सांग? उषाबाई विठ्ठल पन्हाळकर. तर त्यांना तिकडे ज्योतिबाई. तर ज्योतिबा असल्यामुळं ते खात नाही आज रविवारचं. म्हणली ज्योतिबाई आम्हाला, आम्ही खात नाही. तर उद्या खाणार ती. सोमवारचं मी पाळती आणि उषा मावशी खाती. कारण त्यांच्या तिकडे ते ना मराठ्यांमध्ये ज्योतिबाई. तर ते ज्योतिबा असल्यामुळे त्यांना काय खायचं नाहीये. तर चला जाऊ द्या. आमच्यासाठी बनवायला लागली, पण आमच्यासाठी बनवणार. आम्ही आज खाणार, ती उद्या खाणार आहे. पण असो काय का असं ना चाललंय आज मस्त पैकी. उषा मावशी आली तर आमचे लय मस्त दिवस म्हणजे ना चांगलेच चाललंय. हो का, असंच दिवसभर असंच काय ना काय तिला आहे ना बसून राहत नाही. कुठं वाटण कुठं भाकरी बनवून, कुठं काय करण, कुठं काय करण. हा, इकडची तिने मग ती पाटावर वाटा. ह्या इकडचा वेगळा आहे, मग ती लाल आहे. ह्या का रोहन वाटायला लागलाय. ती म्हणती लाल आहे इकडं. वरुटा पाटा तुमचा इकडं लाल आहे अशी म्हणायला लागली. आणि तिकडे काळा आहे ना, वरुटा पाटा काळे असतात. म्हणले मला वाटायचं मत नाही. तर चला ह्या गोष्टीवरच आता आपल्या ना बिर्याणी भात बनवायचा आहे ना. यात आणलेली आपण द्यायला नसते. आता अशी बडबड असते काय रे. हे दिले की आम्ही आणली तिथून. तू तरी सांगते का जवळ घेऊन बसलीस का नाही? गरम मसाला म्हणता ऐका, तू म्हणते का गरम मसाला दे म्हणून? म्हणलं की
बरं बाय म्हणली जाऊ दे. तर चला आता. हाय मला विसरली की हे सरले का रोहन? हा ऋषी बघा. अगं बाय ऋषीची मिशा बघा. मला सही आहे का? हा छान छान मिशावाला आहे. आणि इकडं रोहन बघा चाललंय आपलं काम. तर चला तुम्हाला दाखवते. तर पाणी उकळलं भाताचं, बिर्याणी भात. तर हे बघा आता असंच बारीक वाटत देवा. असं मस्त पैकी पाणी गरम झालेलं आहे. आणि उषा मावशी म्हणलेली असंच टाक. तर हे बघा मी आता असंच टाकते. आता हे बिर्याणी भात साठी टाकले तांदूळ. मम्मी नानी तेन बता दे वो मिक्सी में नम पीस कर दे तवड़े बता देती तो तेव्हा ना बाबा हाँ तो म्हणतोय तिथं जिथं मसाला मिळतो का नाही, मसाला मिळतो ना जिथं, तिथं म्हणतोय तिथं मिक्सर मध्ये सगळं बारीक करून दिलं असं त्यांनी. लगेच काय माहिती फ्री मध्येच देतो बारीक करून. आम्हाला काय माहिती. तो बोलला का तरी वाटत हा म्हणतो बोलला का तरी तो आता वाट आता वाट हा म्हणजे जवळ वाटलं म्हणजे तिथं काय असतं माहितीये का, तिथं मिक्स ते देतात ना सामान हे असा. येऊ हा वाट हा वट वट नाही वाट वट वट 10 रुपयाचं 20 रुपयाचं काय मसाला आहे ती. तर ते काय म्हणतोय तिथं मसाला दिला का नाही लगेच मिक्सर मध्ये पण वाटून देतात. आम्हाला माहिती बाई, तुम्हालाच माहितीये. तुम्ही बोलायचं तुमचं काम आहे ना. हे वाटून मिळतो म्हणायचं ना, तिथं बोलायचंच नाही. मग आम्हाला काय माहिती. बता दे ना म्हणलं ना बेरा था वाट के गिरेगी नाही वाटून नाही म्हणलं मी घेतलंच नाही. अरे मी सांगितलं तर आता ती नाही म्हणते. मला ती लागली बडबड करायला. तुला कसं वाटतं? नाही ना आवडतं मला तिला उषा मावशीला माहितीच नाही. तिथं मिक्सर मध्ये वाटून देतात. नाही. जर तिला माहिती असतं तर तिने तिने वाटूनच घेतलं असतं. ते उभं राहून घेतलं उभं राहून वाटून घेतलं असतं. बोललाच नाही मला. नो बता म्हणलं ना बेरा मसाला पीस ते बोललं नाही ना. ते बोललं असं त्याच्या भाषेत त्याला नव्हतं माहिती मसाला पिसून टाकायचं. नव्हतं का असं पाणी टाकून आडवं कर असं तेच की तेच की नो मार दे दे नो कोट घे. उषा मावशी म्हणते मला माहिती असतं मी उभं राहून वाटूनच घेतलं असतं. का त्याला व्हायचे पैसे देऊन. पण तुम्ही बोललाच नाही. तुमच्या तोंडातूनच नाही आलं. मग आम्ही कसं काय कळायचं आम्हाला. आमच्या इथं आम्ही कुठतो उकळत वाटून फाटून नाही. एक काम कर ये वो झाऱ्या लिया चावल और ढक्कन लिया पूरा बड्डा. चला आता हे बघा हे असं आमचं चाललेलं आहे. हे बघा असं मस्त पैकी मसाले तयार केले उषा मावशीने सगळे. हे बघा आणि तिकडं वाटण चाललेलं आहे. मस्त वाटायचं. हे बघा एक वाटण झाले वाटून. आता दुसरं वाटण चालू आहे. गरम मसाला वाटायचं चाललेलं आहे. आणि चिकन मटन कुठं आहे? ते बिर्याणी काय ग मटन कुठं आहे? पिशवीतच आहे खाली आहे बघ. खाली हे का सामान एवढं घेऊन आली. लिंब गेले आपतीची आहे का. टमाट्यात लिंब ठेवला कशी काढणार. असं तांदूळ लावल्यात मस्त व्हायला छानपैकी. तांदूळ झाले की मग मटण टाकते शिजायला. बघत राहता मटण शिजायला किती टाकायचं. मटण आहे एकात मासे आहेत. एकात मासे आणले आणि एकात आणलं बकऱ्याचं मटण. लिंबातली ठेवायची काढू का आता काढते. हो का मोजे घालून बसली आहे मी तर. लय थंडी आहे. चला आता हे बघा ह्यात मस्त अद्रक लसण पेस्ट लिंबू टाकलं, दही टाकलं, हळदी लाल तिखट नमक टाकून सगळं आता हे 10 मिनिटं 15 मिनिटं मटण झाकून ठेवते आता मी. तवर आपलं हे राईस झालेला आहे. हे बघा दाखवू का. हा राईस आपला मस्तपैकी तयार आहे. हे आपल्याला बनवायची दम बिर्याणी उषा मावशीच्या पद्धतीने. हा तर चला आता मी बनवते तवर मासे. चला आता ह्या का मस्तपैकी हे तयार काय केलंय मसाला माहितीये का. गरम मसाला पुढे हळदी कोणत्या ह्या पुड्या हे पुडी टाकली. ह्या का ही पुडी टाकलेली आहे. ही पुडी मच्छी ह्या का मछली मसाला ही पुडी टाकल्यात. ह्याच्यात 2 ह्यात टाकली हळदी. आपला लाल तिखट जे घरचा मसाला आहे ना ते पण टाकलाय. आणि लिंबू पण पिळल्यात 2-3.
आणि आता हे सगळं मिक्स मच्छर केलंय आणि आपल्याला बनवायच्या चिलापी मासा. हा का, तर असेच आता हे करते मी, फिरवते ह्याच्यात हात. मटणावर पडतो पण काय दिसतो नाही बाई हे का, मटणावर काय बाई. म्हणजे काय, फडकी पाणी मारू मारू ठेवलेली. हे का असं लावायचं. कमी करायचा गॅस. गॅस कमी आहे. हे हा थोडा थोडा लावाय. अरे सगळं त्यातच होत आहे. त्यात नको बरोबर आतमध्ये. नाही ना, आतमध्ये नाही ना, बस का. कच्चा राहतोय मग आतला तळ्या मसाला कच्चाच राहतो. हा ना, काढू का मग. हात नाही भरायचा. मग सगळ्याला पुरेल का. आता उभा ठेव. हा उभंच ठेवलाय. उभा ठेवायचं असं. चला आता मी किती लावू ना.